राज्यामध्ये बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांच्या निवडीला आता ब्रेक लागलाय। निवडणुकांच्या आधीच राज्यभरामध्ये एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आणि आता आयोगानं या बिनविरोध निकालांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत। चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवड झालेल्यांच्या विजयाची घोषणा केली जाणार नाही असंही आयोगानं म्हटलंय। त्यामुळे विजयाचा जल्लोष करणाऱ्यांना हा एक मोठा धक्का मानला जातो। विरोधी उमेदवारांवरती दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशनाचे अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेले का याची तपासणी केली जाणार आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची त्यांच्या विजयाची घोषणा केली जाणार नाही अशी माहिती देखील राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे। दरम्यान देशाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध कधीच निवडले गेले नव्हते। निवडणूक अधिकाऱ्यांचे फोन तपासा, बिनविरोधाचं गुपित तुम्हाला कळेल अशी टीका संजय राऊत यांनी केली। निवडणूक आयोग हे या भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झालंय। हे पाळीव मांजर आहे निवडणूक आयोग, महाराष्ट्राचा आणि देशाचा। नोकर आहेत भाजपचे आणि या भ्रष्ट मंत्र्यांचे। जे कल्याण बॅनर्जी म्हणाले की ज्ञानेश कुमार इज अ सर्वंट ऑफ बीजेपी, ते सत्य आणि महाराष्ट्रातले दोन्ही निवडणूक आयुक्तसुद्धा हे हरकामे आहेत, सरकारचे हरकामे। निवडणूक यंत्रणेला स्पष्ट सूचना होत्या। 3 वाजेपर्यंत माघारीची वेळ होती, पण त्यानंतरसुद्धा माघारीसाठी कोणी अर्ज घेऊन आले तर ते स्वीकारा आणि 3 वाजल्याच्या आधीची वेळ टाका, या स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या आहेत। काल त्या संदर्भात मी एक ट्विटसुद्धा केलं आहे। मला माहिती आहे काही अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं, हे ज्याला तुम्ही आरो म्हणता, निवडणूक अधिकारी म्हणता, त्यांचे फोन कॉल जे रेकॉर्ड्स आहेत ते चेक करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।